मुंडे बहीण भाऊ व वाल्मिक कराड नव्या प्रकरणात अडकणार, बीड प्रकरणाला मोठं वळण। नमस्कार, तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूट्यूब चॅनल। राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या घटनांमध्ये वाल्मिक कराड, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची नावे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत। खंडणी प्रकरण आणि जमिनीच्या हडपाबाबत गंभीर आरोपांच्या छायेत असलेल्या या प्रकरणामध्ये मोठे वादंग निर्माण झाले आहे। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड अडचणीत। वाल्मिक कराड याने खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांच्या फोनवरून पवनचक्की कंपनीच्या मॅनेजरकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे। विष्णू चाटे यांनी कराडशी फोनवर बोलणं झाल्याची कबुली दिली आहे। या आरोपांवरून आता वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत। या प्रकरणात मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कराडच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे। तर दुसरीकडे धनंजय मुंडे व पंकजा मुंडेंवर सारंगी महाजन यांनी गंभीर आरोप केलेत। सारंगी महाजन यांचे गंभीर आरोप। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर जमिनी हडपल्याचा आरोप दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या भावाची पत्नी सारंगी महाजन यांनी केला आहे। जमिनी हडपल्याचा आरोप। 242 गट नंबर मधील जमीन सारंगी महाजन यांनी सांगितलं की जिरेवाडी येथे असलेल्या त्यांच्या 242 गट नंबरच्या जमिनीवर धनंजय मुंडे यांच्या लोकांनी जबरदस्तीने ताबा घेतला। केवळ 21 लाख रुपयांना विकत घेतली। 3.5 कोटी रुपयांची जमीन फक्त 21 लाख रुपयांना घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे। धनंजय मुंडे यांचा नोकर गोविंद मुंडेंचा सहभाग। सारंगी महाजन यांच्या मते धनंजय मुंडे यांच्या घरच्या नोकराने या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांनी जबरदस्तीने रजिस्ट्री आणि सह्या करून घेतल्या। त्यानंतर सारंगी यांनी धनंजय मुंडे यांचा 1.5 वर्ष फॉलोअप घेतला, पण काहीच उपयोग झाला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली असून त्यांनी या प्रकरणात मदतीचे आश्वासन दिले आहे। वाल्मिक कराडचा संभाव्य सहभाग। सारंगी महाजन यांनी आपल्या वक्तव्यात वाल्मिक कराडचाही यात संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे। त्यामुळे हे प्रकरण आणखी गडद होत असून कराड आणि मुंडे बंधूंच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे। वास्तविकता उघड करण्यासाठी आवाजाच्या नमुन्यांची तपासणी आणि जमिनीच्या व्यवहाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे। या प्रकरणात पुढील कायदेशीर अपडेट्स आणि कारवाईवर सर्वांचे लक्ष लागले आहे। वाल्मिक कराड आणि मुंडे बंधूंवर होणारे गंभीर आरोप आणि कायदेशीर तपासणीमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे। दोषींवर योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत। त्यामुळे आता हे बीड मधील प्रकरण आणखी काय वळण घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशा महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचं ताजं अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।